नमस्कार मित्रांनो, मी काजल, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आपल्या बायकांची सकाळ म्हणजे ही कामापासूनच सुरुवात होते। तर मी काहीसे कामं सकाळचे आवरून घेतले। नंतर अगस्त्यचे डॅडा आणि अगस्त्य उशिरा उठल्यामुळे त्या दोघांच्या कपड्यांच्या कड्या वगैरे घालत बसली। त्यानंतर मी पावटा वगैरे साफ करून ठेवला। आमच्याकडे याला पावटा बोलतात, तुमच्याकडे काय बोलता मला सांगा। आणि मी पीठ वगैरे मळून ठेवलं। त्यानंतर रात्री उरलेला भात होता, त्याला मी फोडणीला टाकलं। नंतर चपाती करता करता ते अगस्त्यचे असे स्टंट चालू झाले। त्याचे असे स्टंट बघून ना मला तर कधी कधी खूप भीती वाटते, कारण कितींदा त्याला दिवसातून लागत असतं, पण तो काय ऐकत नाही। त्याचं खेळणं म्हणजे काहीतरी वेगळंच आहे। खूप स्टंटही करतो आणि गाडी ती आपटती असतो। नंतर आम्ही 4 वाजता बाहेर चाललो होतो, कारण आम्हाला जरा भाजीही घ्यायची होती आणि जरा साहित्य पण घ्यायचं होतं। तोपर्यंत अगस्त्य माझा गाडीवर किती छान गाणे बोलतो हे तुम्हाला ऐकवतो। त्याचे गाणे ऐकत ऐकत आम्ही कधी मंडईत पोचलो आम्हाला कळालं नाही। त्यानंतर सकाळी पूजेसाठी फुलंही लागतातच। आम्ही फुलं वगैरे घेतली आणि येताना एक आजीबाई दिसल्या आम्हाला। बापरे, आजीबाईला बघून मला खरं खूप आश्चर्य वाटलं आणि कौतुकी वाटलं, कारण ह्या वयामध्ये 70-75 वयामध्ये घरात बसून आराम करायच्या वयात आजी आज रिक्षा चालवत आहे। आजीबाई कसं वाटलं तुम्हाला सांगा मला। नंतर आम्ही येताना मसाला दूध घेतलं, कारण अगस्त्यच्या आजीलाही मसाला दूध पाहिजे, तर आम्हालाही आम्ही घेतलं। अगस्त्यने माझ्या समोर बघितलं होतं चायनीज। अगस्त्य बोलला चायनीज त्याला आम्ही कधी देत नाही, पण मंचुरियन कधीतरी देतो। तो बोला मम्मा डॅडा मला मंचुरियन पाहिजे। हट्ट करून तिथपर्यंत पोचलो, मंचुरियन घेऊन घरी आलो। घरी आल्यानंतर बोली चला अगस्त्य खाताना किती खुश होते बघूया। तर एवढा आनंद मंचुरियन साठी। तर आम्ही नाही खाल्लं बाबा मंचुरियन वगैरे, आम्ही दूध वगैरे पिलो आणि बनवलेला पावट्याची आमटी, चपाती आणि मी हा बटाटा कच्चा ठेसून त्यात मिरची लसूण घातला आणि असाच खरड्यासारखा फ्राय करून बघितला। खरंच खूप टेस्टी लागतो, तुम्ही ट्राय करून बघा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।